गावरान पद्धतीची आपली ही भाजी मस्त तयार झालेली आहे आणि चांगला काला मोडायचा। हे बघा, अशी भाकर घ्यायची, याच्यामध्ये छान अशी चुरायची आणि मिक्स करायचं चांगला एकदम मस्त असा काला आहे ना, एकदम असा कुचकरायचा। फुलका मारून खायचं मात्र बर का, चव घ्यायची असेल आपली गावरान तर सोबत बरोबर कांदा एकच नंबर बेस झालेला आहे। तुम्ही करणार का? लवकर करा मग। आता ही गावरान पद्धतीची भाजी फक्त तुमच्यासाठी होती। तर काय करायचं, कढई गॅसवर ठेवायची, अर्धी वाटी तेल घालायचं, जिरं घालायचं, मोहरी घालायची। जिरं मोहरी तडतडलं, एक मोठा कांदा चिरलेला घालायचा, चांगला परतवायचा आणि त्याच्यामध्ये घालायचं मस्त ठेचा। ठेचा हा घालायचाच बरं का। 5-6 लसणाच्या पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या ठेचून घाला, चव लय भारी लागेल, लय भारी लागते बरं का असं टाकलं तर। आता इथे बघा, खानदेशी काळा मसाला, काश्मीरी मिरची 1-1 चमचा टाका, तुमच्या आवडीनुसार जास्त कमी तुम्हाला सोचेल पचेल त्याप्रमाणे टाका। तर आता गरम मसाला टाकला, हळद टाकली, हिंग टाकला आणि छान असं परतवायचं फक्त मंद आचेवर बरं का हे सगळं। आणि आता हा सिक्रेट पदार्थ म्हणजे बाजरीचं पीठ घाला 1 चमचाभर। गावरान पद्धत आहे ना, बाजरीचं पीठ घातलं ना घट्टसरपणा येईल, चव पण भारी लागेल। आता 1 वाटी घेतला बटाटा, अर्धी वाटी घेतलं फ्लावर, सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर टाकायचं। आता चांगलं मिक्स करायचं, मिक्स झालंय। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे, तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे पातळ घट्ट करा। आता इथे मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे। 2 ग्लास पाणी घातल्यामुळे कसं आहे, अगदी व्यवस्थित अशी ही रस्सा भाजी आपली तयार होणार आहे। आता हिच्यासाठी काय करायचं, भाकर करा, तुम्हाला वाटलं तर पोळ्या करा। आणि बघा, माझ्याकडनं चूक झाली बरं का, मीठ जे टाकलं ना ते मी तुम्हाला दाखवलं नव्हतं, अर्धा चमचा मीठ मी घातलं होतं। मस्त मंद आचेवर उकळी आल्यानंतर मंद आचेवर बरं का, गॅसवर मस्त अशी 15 मिनटं कडू द्यायची भाजी। आमच्याकडे कडू देणे म्हणतात, तुम्ही काय म्हणतात? तर चला, मुठभर कोथिंबीर घातली, 10 ते 15 मिनटात मस्त भाजी तयार झाली। ताट वाढून घेतलं जेवायला। आवडली का भाजी? करा ना मग पटपट सबस्क्राईब। चला मग लाईक पण करा एखादं।